महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। धुळ्यात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या 4 बांगलादेशी नागरिकांना धुळे न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी दिली आहे। काही दिवसापूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषक विभाग आणि एटीएसच्या संयुक्त पथकाने धुळे शहरातील आग्रा रोडवरील एका लॉजमधून 4 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले होते। त्यांच्याकडे भारताचे नागरिकत्व सिद्ध करणारी आधार कार्ड आणि पॅन कार्ड सारखी बनावट कागदपत्रे आढळून आली होती। तपासात हे चौघे एका एजंटच्या मदतीने रोजगारासाठी बांगलादेशातून भारतात आल्याने निष्पन्न झाले होते। या प्रकरणी धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषक विभागाने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले। न्यायालयाने या चौघांना दोषी ठरवत विविध कलमानुसार 3 महिने साधी कारावास आणि 6 महिने सक्त मजुरीची शिक्षा तसेच दंड ठोठावला आहे। त्याचबरोबर त्यांची बनावट कागदपत्रे रद्द करण्याचे महत्त्वपूर्ण आदेशही धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने दिले आहेत। बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींना शिक्षा होण्याची उत्तर महाराष्ट्रातील ही पहिलीच मोठी कारवाई मानली जात आहे। धुळे जिल्ह्यामध्ये काही बांगलादेशी अवैधरित्या राहत आहेत किंवा आलेले आहेत, व्यवसाय करण्यासाठी आलेले आहेत, अशी एक गोपनीय माहितीच्या आधारे धुळे पोलिसांनी एक रेड केली होती मागे। त्याच्यामध्ये 4 बांगलादेशी आरोपींना आपण अटक केली होती। ती केस आपण तात्काळ चार्जशीट करून त्याच्यामध्ये माननीय कोर्टानं काल मोहम्मद बिलाल शेख, शिल्पी बेगम कुंशी, ब्युटी बेगम मातब्बर आणि रिबा माकोल मातब्बर या 4 आरोपींना, बांगलादेशी आरोपींना माननीय कोर्टानं एकूण 9 महिने आणि 6,000 रुपये दंड असा काल पासपोर्ट ॲक्ट आणि तसंच BNS भारतीय नागरिक संहिता या कायद्यान्वये शिक्षा दिलेली आहे। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।